क्वाड्रेटिक इक्वेशन प्रॅक्टिस सेट 2.1 आपला पहिलाच क्वेश्चन आहे. डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रेटिक इक्वेशन. म्हणजे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे की हे एक्झाम्पल आहेत त्याच्यामध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन कुठलं आहे. आणि मित्रांनो, क्वाड्रेटिक इक्वेशन ओळखायचं असेल तर एक सोपी आयडिया आहे. मॅक्झिमम पॉवर 2 पाहिजे. म्हणजे रेस टू 2 रेस टू 3 असेल तर ते क्वाड्रेटिक इक्वेशन नाही. पहिलंच एक्झाम्पल घेऊ. हे बघा, पहिलं इक्वेशन x² + 5x - 2 याच्यामध्ये मॅक्झिमम पॉवर आहे 2. मॅक्झिमम पॉवर 2 आहे, त्याच्यामुळे हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. दुसरं एक्झाम्पल y² = 5y - 10. आता इथे = 0 होता, पण इथे = 0 नाही आहे. पण ही जी टर्म आहे त्याला आपण इक्वल टूच्या या साईडला नेऊ. y² आहे तसा लिहून घ्या. 5y ला इकडे नेलात तर हा -5y होणार. +10 आहे त्याला इकडे आणलात तर तो -10 आहे त्याला इकडे आणलात तर +10 = 0. आता इक्वेशन ऑब्झर्व करा. मॅक्झिमम पॉवर आहे 2, त्याच्यामुळे हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. या इक्वेशनला आपण ऑब्झर्व करूया. इथे फ्रॅक्शन दिलं आहे 1/y. तर या दोघांमध्ये असा फ्रॅक्शन कुठेच नव्हता. याला सरळ करण्यासाठी पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करू y ने. मल्टिप्लाय बाय y टू होल इक्वेशन. या पूर्ण इक्वेशनला मी y ने मल्टिप्लाय करतो. बघा, ह्याला y ने मल्टिप्लाय केल्यावर काय होतं बघा. याला y ने मल्टिप्लाय केलं तर y² चा y³ होईल. याला y ने मल्टिप्लाय केलं बघा, y × 1/y = याला पण y ने मल्टिप्लाय करतो 2 × y. याचा y² चा y³ का झाला तर याला y ने मल्टिप्लाय केलं 2 मध्ये अजून एक पॉवर ॲड झाली. y ला y कॅन्सल झाले. y³ = 2y. 2y ला इकडे आणा. y³ - 2y = 0. याची मॅक्झिमम पॉवर आहे 3. मग हा क्वाड्रेटिक इक्वेशन नाही, म्हणजे हे क्वाड्रेटिक इक्वेशन नाही. सेकंड ऑब्झर्व करूया. हे समजलं मित्रांनो, कॉपी करा कारण मी हे बोर्ड पुसणार आहे. ओके, फोर्थ वाला घेतो. चौथं एक्झाम्पल घेतो. x + 1/x = -2. याच्यामध्ये पण 1/x आहे. मग पूर्ण इक्वेशनला मी x ने मल्टिप्लाय करतो. याला x ने मल्टिप्लाय करतो x × x. याला पण x ने मल्टिप्लाय करतो x × 1/x. याला पण x ने मल्टिप्लाय करतो -2 × x. बघा, प्रत्येक टर्मला मी x ने मल्टिप्लाय केलेला आहे. x × x x². x ला x कॅन्सल झाले, राहिलं काय 1 = -2x. याने याला मल्टिप्लाय केलं तर -2x. ह्या -2x ला इकडे आणतो x² तर तो -2 चा इकडे आणल्यावर +2x होईल. आणि हा +1 आहे तसा लिहितो, फक्त त्याला पाठी ढकलतो = 0. सिंपल. पाचवं मी इथे लिहून घेतो. m + 2 m - 5 = 0. अरे बापरे, काय फालतूगिरी आहे. इथे तर व्यवस्थित दिलं होतं. इथे हा एक ब्रॅकेट, हा एक ब्रॅकेट, काही चाललंय काय. पण टेन्शन नाही घ्यायचं, आपल्याकडे मस्त आयडिया आहे. काय करायचं, हा जो पहिला टर्म आहे त्याने याला मल्टिप्लाय करायचं, परत त्याच टर्मने याला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे पहिलं याचं याच्याबरोबर लग्न लावून द्यायचं m × m m² झाला. त्याच्यानंतर हे साईन द्यायचं -m × 5 5m झाला. समजलं. पहिलं याच्याबरोबर लग्न, नंतर याचं याच्याबरोबर लग्न झालं. याची लढाई झाली. आता हा प्लस साईन लिहितो. आता 2 ची वेळ झाली. आता 2चं m बरोबर लग्न लावा 2m होईल. नंतर हे साईन द्यायचं 2चं 5 बरोबर. 2 5 जा किंवा 5 दुनी 10 = 0 झालं. बघा, तुमचं दररोजचं जसं इक्वेशन होतं तसं आपण इक्वेशन तयार केलेलं आहे. आता काय करतो, m². आता हे 5m + 2m 5m + 2m. आता m आहे एकदाच लिहिला. -5 + 2
साईन दोघांची वेगवेगळे. आता मुलं इथंच जास्त गडबडतात. साईनमुळे त्यांना लक्षात येत नाही मायनस करायचे की प्लस करायचे. पण आपल्याकडे एक सोपी आयडिया आहे. 5चं साईन मायनस आहे, 2चं साईन प्लस आहे. दोघांची साईन सेम नाही आहे. दोघांची साईन सेम नाहीत म्हणजे त्यांचं पटत नाही. जर त्यांचं पटत नाही तर एकमेकातून मायनस करा. मग 5तून 2 गेले 3. ओके. आता 5 आणि 2 याच्यात मोठा नंबर कोण? मोठा बाप 5 आहे. त्या बापाचा साईन ह्याला द्या -3. म्हणजे याचा आन्सर -3m. -10 = 0. आता बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? आहे. मॅक्झिमम पॉवर 2 आहे म्हणून ही क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आता लास्टवाला एक्झाम्पल बघूया. आता लास्टवाला एक्झाम्पल जर बघितलं तर सोडवायची पण गरज नाही. पॉवरच 3 दिसते. m³ + 3m² - 2 = 3m³. पूर्ण इक्वेशनमध्ये मॅक्झिमम पॉवर 3 आहे. अरे काय को चेक करणे का बाकी का? दिख रहा है ना. 2 असेल तर क्वाड्रॅटिक, पण इथं 3 आहे, 4 आहे, 6 असेल तर क्वाड्रॅटिक इक्वेशन होऊच शकत नाही. चला दुसरा क्वेश्चन सॉल्व करायला घेऊया आपण. मित्रांनो सेकंड क्वेश्चन आहे राईट इन द फॉर्म ऑफ ax² + bx + c. तर याचा अर्थ काय बघा. ABC म्हणजे इथे नंबर असणार, डिजिट्स ABCच्या ठिकाणी नंबर असणार. आणि x² x इथे व्हेरिएबल असेल. आता इथे x आहे, काही ठिकाणी m पण असेल, काही ठिकाणी p पण भेटेल तुम्हाला. पण फॉर्म असा पाहिजे, पहिलेची पॉवर 2 पाहिजे, दुसऱ्याची पॉवर 1 पाहिजे आणि शेवटला कुठला व्हेरिएबल नाही पाहिजे. अशा फॉर्ममध्ये हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे. तर पहिलं एक्झाम्पल घेऊ. 2y = 10 - y². बघा आता पहिलं मेन म्हणजे = 0 पाहिजे. इथे पलीकडे 0च पाहिजे. पण हे इक्वेशन बघितलं तर = 0 नाही आहे. याचा अर्थ हे सगळं यांची गटली उचलून इकडे आणायची. मग 2y ऑलरेडी आहे आपल्या घरात. 10ला इकडे आणला तर तो -10 होईल. y² ला इकडे आणला तर तो +y² होईल. आता इथं काय नाही राहिलं म्हणजे अंडा 0. आता व्यवस्थित लावा. पहिला हायेस्ट पॉवर कोण आहे? y². त्याच्यानंतर लोवेस्ट पॉवर कोण आहे? +2y. त्याच्यानंतर -10 = 0. बघा याच्याशी मॅच होतं की नाही. जरा हे परत लिहितो मी. x² + bx + c = 0. 0ला 0 आहे, शेवटी नंबर आहे. c म्हणजे इथं फक्त नंबर. y आहे, इथं x आहे, इथं नंबर आहे, नंबर आहे. y² आहे म्हणजे इथे x² आहे. a चे इथं नंबर आहे, पण इथे नंबर नाही म्हणजे काय इथे असतो 1 असतो. परफेक्ट मॅच झालेला आहे. सेकंड एक्झाम्पल घेऊया आपण. ओके मित्रांनो, सेकंड एक्झाम्पल x - 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर = 2x + 3. याच्यामध्ये ब्रॅकेट दिला आहे. याच्या लगेच 2 पेटली पाहिजे. a - b ब्रॅकेटचा स्क्वेअर. a - b ब्रॅकेटचा स्क्वेअर काय आहे? विसरलात काय करताव काय? हे बघा मी आता एक्सपांड करतो. a² - 2ab + b². हा सेम फॉर्म्युला इथे अप्लाय करायचा. a² का मतलब x² - 2. a मतलब पहिला नंबर, b मतलब सेकंड नंबर -1. साइन सकट घ्यायचं. सॉरी, फक्त 1, फक्त डिजिट घ्यायचे. प्लस b² म्हणजे 1चा स्क्वेअर. हा इकडचा ब्रॅकेट एक्सपांड केला मी. = 2x + 3. पुन्हा बघा पहिलाचा स्क्वेअर 2ab म्हणजे 2 × a × b. मग ax आहे, b 1 आहे, सगळ्याला मल्टिप्लाय केलं आणि शेवटच्या नंबरचा स्क्वेअर केला. आता x² 2x1 2x1ला लिहिला काय ना लिहिला काय फरक पडत नाही. प्लस 1चा स्क्वेअर 1 = 2x + 3. आता सगळ्यांची गटली उचलून इकडे आणा कारण = 0 पाहिजे. याचा अर्थ हे सगळं उचलून इकडे आणा, एकेकाला आणा. हा आपल्या घरात आहे x². हा -2x इथे आहे. याच्या जोडीला हा इकडचा आणा. हा -2x आहे, इकडे प्लस आहे, इकडे आल्यावर -2x झाला.
त्याच्यानंतर हा +1 लिहा आणि तिकडनं आलेला 3 हा मायनस लिहा. बघा इकडून इकडे येताना याचे कपडे चेंज करायचे. कपडे चेंज करायचे म्हणजे साईन चेंज करायची. -2x इकडे आल्यावर +2x इकडे आल्यावर -2x झाला, +3x इकडे आल्यावर मायनस झाला. कपडेच चेंज करायचे. ओके. आता बघा x² -2x आणि -2x. आता बघा साईन सेम आहे. साईन सेम असल्यावर ॲड करा, साईन डिफरंट असल्यावर मायनस करा. मग ते प्लस असू दे नाही तर मायनस असू दे. आता साईन सेम आहेत मग दोघं ॲड करा. 2 आणि 2 4. आता हे आन्सरला साईन कुठलं द्यायचं? अरे द्या दोघांचं साईन. मायनस =x प्लस 1 - 3. 1 - 3 दोघांची साईन सेम आहेत का? नाही आहेत साईन सेम. मग काय करणार? मायनस करायचे. हा नियम लक्षातच ठेवा. साईन सेम नसेल तर दोघांचा पटत नाही, त्याच्यामुळे एकमेकातून मायनस करायचे. तर 3 मधून 1 गेला 2 राहिले. ओके. 3 मधून 1 गेला 2 राहिले. या दोघात मोठा कोण म्हणजे नंबरने मोठा कोण तर 3. मग त्याचं साईन याला द्यायचं =0 झालं. या फॉर्ममध्ये आपलं एक्झाम्पल सॉल्व झालं. आता नेक्स्ट एक्झाम्पल. आता बघा मित्रांनो x² + 5x ठीक आहे व्यवस्थित आहे =. अरे हे काय व्यवस्थित दिलंच नाही. आपल्याकडे टेक्निक आहे. हे असंच लिहून घ्या =. याला आधी सरळ करा. हा -1 दिसतोय, हा नुसता -1 नाही आहे, त्याच्याबरोबर 1 सुद्धा असतो. जेव्हा नुसतं साईन असतं त्याच्यावर 1 असतं. आता काय करणार? याने याला मल्टिप्लाय करायचं आणि याने याला मल्टिप्लाय करायचं. -1 × 3 -1 × 3. पहिला मल्टिप्लाय करून घ्यायचं. 1 3 3 1 जा 3. मल्टिप्लिकेशन आणि डिवाइडमध्ये लक्षात ठेवा, एक जरी मायनस साईन भेटलं तरी आन्सरला मायनस द्यायचं आणि दोन्ही मायनस असतील तर प्लस द्यायचं. एक जरी मायनस भेटलं तरी आन्सर मायनस, मग ते आधी असू दे नाही तर नंतर असू दे, आणि दोन्ही मायनस असतील तर प्लस द्यायचं. मग आता -1 × 3 -3. आता इथे बघा -1 × -x -1 × -x. पहिलं तर 1 × x 1x येईल किंवा x येईल, पण मायनस मल्टिप्लाय बाय मायनस आहे त्याच्यामुळे हे प्लस होऊन जातं. 2 मायनस मल्टिप्लाय असतील ते 100% प्लसच होतं +x. आता ह्या सगळ्या टर्म इकडे आणा कारण आपण ब्रॅकेट ओपन केलेला आहे. x² लिहून घ्यायचं. हा -5x आहेच, याच्या जोडीला याचा जोडीदारांना इथं +x आहे, तिकडे आल्यावर -x. -3ला इकडे आणला तो +3 =0. उलटं करायचं लक्षात ठेवा. याला इकडे आणलं प्लस झाला, याला इकडे आणलं मायनस झाला. हे काय नाही राहिलं? घंटा 0 राहिलं. x² प्लस आता ही जोडी बघा. x6ला जास्त महत्त्व देऊ नका, ते आहे तसंच लिहा. +5 -1 काय नाही म्हटलं -1. साईन सेम आहेत का? नाही. काय करणार? -5 1 गेला 4. मोठा बाप कोण? मोठा बाप हा, त्याचं साईन द्या. म्हणजे हे काय झालं? -4x + 3 = 0 झालं आपलं क्वाड्रेटिक फॉर्ममध्ये. काही करायचं याच्यासारखं बनवायचं. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल. पुढचं एक्झाम्पल 3m² = 2m² - 9. याला या फॉर्ममध्ये करायचं आहे. यासाठी पहिला =च्या पलीकडचे सगळे इकडे आणायचे आणि इकडे अंडा ठेवायचा. 3m² 2m² इकडे आणला तर -2m². 9 इकडे आणला तर +9 = 0. आता बघा इथे पण m² आहे, इथे पण m² आहे. m² एकदाच लिहिला. 3 मधून 2 गेला 1 लिहिला नाही तरी चालेल, लिहिला तरी चालेल. +9 = 0. आता प्रॉब्लेम हा आहे, x² आहे, m² आहे, c आहे, नंबर आहे, पण मधली टर्मच मिसिंग आहे. मधली टर्म नसेल तयार करा. कशी तयार करायची? m² तसाच लिहा, शेवटचा +9 तसाच लिहा. आता इथं मध्ये 0m घ्या. 0m m² आहे ना, 2 पॉवर आहे. 2 नंतर पॉवर काय येते? 1 येते. मग ह्या m ची पॉवर 1. मग इथे 0 का घेतला माहिती आहे का? 0 × m आन्सर 0, म्हणजे इथं काहीच नाही आहे, असून नसल्यासारखं आहे.
हां, जसे आपल्या वर्गामध्ये असतात ना, क्लासमध्ये असून नसल्यासारखं लक्षच नसतं कुठं, तसा हाय 0 मल्टिप्लाय एम, आन्सर 0च येणार आहे, फक्त दिसायला चिकनं याच्यासारखं दिसतं. ओके, हा आपला फॉर्म झाला. दुसरा एक्झाम्पल, याने याला मल्टिप्लाय करा 3p, याने याला मल्टिप्लाय करा p स्क्वेअर होईल, ह्याला 1 × 6 6p स्क्वेअर इज इक्वल टू -5. आता अरेंज करा, 6p स्क्वेअरला पहिला लिहितो प्लस 3pला नंतर लिहितो, -5 आहे त्याला इकडे आणलं तर +5 इज इक्वल टू 0. अरेंजमेंट केली, मल्टिप्लाय केले, एका लाईनीत लावले, याच्यासारखं चित्र बनवलं. ओके, तर लास्टवाला हा बघा, x स्क्वेअर -9 13ला इकडे आणा +13, सॉरी -13, काय नाही म्हटलं इथं प्लस असतो, इज इक्वल टू 0. x स्क्वेअर -9 -13, साईन सेम आहेत तर दोन्ही नंबर ॲड करा. 13 आणि 9 9, 10 11 12 22, 13 आणि 9 22 होतील, मायनस मायनस ह्याला पण मायनस, इज इक्वल टू 0. आता पहिला x स्क्वेअर आहे, शेवटचा नंबर आहे, मधलंच काय नाही, याला पण तसंच बनवा. ह्याची नेक्स्ट स्टेप इथं लिहितो, x स्क्वेअर हा 22 पाटी लिहितो, त्याला मायनस साईन आहे ते मायनस लिहिलं, प्लस x ही टर्म आहे म्हणून x आणि 0ने मल्टिप्लाय करा, इज इक्वल टू 0. इज इट क्लिअर? चला दुसरं एक्झाम्पल घेऊ. सेकंड झाला, आपण तिसऱ्याकडे वळू. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. चौथा क्वेश्चन आहे, डिटरमाइन्स वेदर्स फॉलोइंग इक्वेशन आर रूट्स ऑफ द इक्वेशन. म्हणजे काय करायचं आहे, आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे आणि एक्सची व्हॅल्यू दिली 1, एकदा 1 या इक्वेशनमध्ये ठेवायची आणि एक्सची व्हॅल्यू -1 याने -1 या इक्वेशनमध्ये ठेवायची आणि आन्सर 0 येते की नाही चेक करायचं. म्हणजे आन्सर जर 0 लिहिलेला आहे याचा अर्थ हे सॉल्व करून 0 आलं पाहिजे. तर पहिलं इक्वेशन घेऊया आपण, एक्सची व्हॅल्यू 1 ठेवून बघूया. आता याच्यामध्ये 1 ठेवली, एक्सच्या ठिकाणी 1 ठेवायचा, त्याचा स्क्वेअर आहे प्लस 4 मल्टिप्लाय बाय, एक्सच्या इथं काय ठेवणार 1 -5, ओके, इज इक्वल टू 0. इथं आन्सर 0 आलं पाहिजे. पहिला 1 ठेवून बघायची, 1चा स्क्वेअर 1 प्लस 4 1 जा 4, 4 के 4 -5 इज इक्वल टू 0. 1 आणि 4 5, 5 वजा 5 0, 0 इज इक्वल टू 0. आपला आन्सर 0 आलेला आहे. याचाच अर्थ x इज इक्वल टू 1 इज द सोल्युशन ऑफ द इक्वेशन. फायनल आन्सर कसं लिहायचं, x इज इक्वल टू 1 इज सोल्युशन ऑफ इक्वेशन. समजलं? आता -1 ठेवून बघूया आन्सर 0 येतं का ते. आता x ची व्हॅल्यू -1 ठेवून बघूया. चला तर सुरू करते हमारा मिशन. इथे -1 ठेवला, त्याचा स्क्वेअर प्लस 4 मल्टिप्लाय बाय, x च्या इथे काय ठेवणार -1 -5 इज इक्वल टू 0. -1चा स्क्वेअर हा +1 येणार, कारण मायनस मल्टिप्लाय बाय मायनस आन्सर काय येतं प्लस येतं, मायनस इंटू मायनस प्लस येतं, त्याच्यामुळे -1चा स्क्वेअर प्लस येणार. त्याच्यानंतर 4 मल्टिप्लाय बाय -1, 4 मल्टिप्लाय बाय -1. मल्टिप्लिकेशनमध्ये एक रूल लक्षात ठेवा, डोक्यातच घालून ठेवा, डोक्याचा भुगा करा पण पाठ करा. मल्टिप्लिकेशनमध्ये एक जरी मायनस दिसलं, एक जरी मायनस, तरी आन्सर मायनसमध्ये येणार. आणि समजा 2 मायनस असतील तर आन्सर प्लस. ओके, मग याचा आन्सर काय येणार -4 -5 इज इक्वल टू 0. याचा आन्सर आता 0 येईल का, येणारच नाही का. 1 -4 -3 -5 इज इक्वल टू 0. याचा आन्सर काय येणार -8 विच इज नॉट इक्वल टू 0. देअरफॉर x इज इक्वल टू -1 इज नॉट द सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन्स. समजलं? नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ आपण. सेकंड एक्झाम्पल आहे, इक्वेशन दिलेलं आणि m ची पहिल्यांदा व्हॅल्यू ठेवायची 2. ओके, लेट पुट m इज इक्वल टू 2. अच्छा, जिथे जिथे m दिसेल तिथे तिथे 2 ठेवायचं. हां, पहिल्या इक्वेशनमध्ये ठेवूया 2, m च्या इथं 2 ठेवला, पण ह्या m चा स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर -5. या m च्या इथं 2 ठेवला, इज इक्वल टू
0, जिथे जिथे m तिथे तिथे 2 ठेवला. आता 2 आणि ब्रॅकेट याच्यामध्ये मल्टिप्लाय असतो, नेहमी लक्षात ठेवा. 2 चा स्क्वेअर 4 मायनस 5 मल्टिप्लाय बाय 2 10, 5 टू जा 10 इज इक्वल टू 0. 4 टू जा 8 मायनस 10 इज इक्वल टू 0. 8 मायनस 10 minus 2 which is not equal to 0. Therefore this is a not solution of this equation. ओके, हे -2 का आले? कारण आता आपण m ची व्हॅल्यू 5/2 ठेवून बघू. ओके, ला 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 ला. ओके, m इज इक्वल टू 5/2 आपण ठेवून बघू. जिथे जिथे m दिसेल तिथे 5/2 ठेवू. ओके, 2 मल्टिप्लाय बाय m चे इथं ठेवला 5/2, पण याचा स्क्वेअर आहे म्हणून याला स्क्वेअर केला. ओके, मायनस 5 मल्टिप्लाय बाय या m चे इथं 5/2 ठेवू. याचा का स्क्वेअर नाही, क्यूब नाही, काहीच नाही आहे, त्याच्यामुळे आपण काहीच करायचं नाही. इज इक्वल टू 0. आता बघा 2 मल्टिप्लाय बाय या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, त्याच्यामुळे 5 चा स्क्वेअर 25, 2 चा स्क्वेअर 4 मायनस याचा डिनोमिनेटर 1 करा. 5 5 जा 25, 5 5 25, 1 बेके बे बे 1 के बे इज इक्वल टू 0. ओके, आता बघा 2 1 जा 2, 2 2 जा 4 म्हणजे बे के बे बे 2 4 किती आलं 25/2 मायनस 25/2 इज इक्वल टू 0. दोन्ही फ्रॅक्शन सेम आहेत, बरोबर. दोन्ही फ्रॅक्शन सेम आहेत, एकमेकातून सेम कुठली गोष्ट मायनस केली तर आन्सर किती येतं 0. याला ये गेले, आन्सर किती आलं 0. देअरफॉर 5/2 is the solution of that equation. Do you get it? Let's move to the next question, my dear student. Okay मित्रांनो, next question. Find k if x is equal to 3 is a root of equation kx square minus 10x plus 3 असा क्वेश्चन आहे. ओके, याचं मीनिंग काय माहिती आहे? हे जे इक्वेशन आहे, हे इक्वेशन त्याच्यामध्ये ह्या k च्या जागी कुठला नंबर असेल ते आपल्याला शोधून काढायचं. k च्या इथं कुठला नंबर असेल, आणि त्यासाठी काय दिले त्यांनी, x ची व्हॅल्यू 3 ठेवा असं म्हणून त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्हाला x ची व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये 3 ठेवायची, इज इक्वल टू 0 आहेच, आणि k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. कसं करतो बघ, kx स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 इज इक्वल टू 0. पुट x इज इक्वल टू 3 इन दिस इक्वेशन. ओके, जिथे जिथे x इथं 3 ठेवायचं, मग k मल्टिप्लाय बाय या x च्या इथं 3 ठेवलं त्याचा स्क्वेअर मायनस 10 मल्टिप्लाय बाय या x च्या इथे 3 ठेवलं प्लस 3 इज इक्वल टू 0. 3 चा स्क्वेअर 9, हे 9k झाले, मायनस 10 3 जा 30 प्लस 3 इज इक्वल टू 0. 9k